तर गाईस वेलकम टू थर्ड पार्ट. आता आपल्याला बघू शकता रात्रीची जी मेहनत होती, आपण जे गाडी थांबलेलो तो बघू शकता. आता व्ह्यू बघा फॉगचा. दादा कसं काय फोटो व्हिडिओ कसं काय आला? नक्कीच आम्ही पूर्ण रात्र या व्ह्यूसाठी पूर्ण रात्र थांबलो, कारण आम्हाला हा व्ह्यू पाहिजे होता. हा व्ह्यू आम्हाला भेटलेला आहे आणि खूप भारी वाटते. रात्री आम्ही काहीतरी 2 वाजता पोहोचलो इथं, 2 वाजता स्टे केला गाडीमध्ये आणि हा व्ह्यू आता व्हिडिओ फोटो सगळे काढून झाले. खूप भारी वाटतंय, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आता आपण डायरेक्ट इथून जाणार आहे आपल्या रूमवर, जिथं आपण रूम घेणार तिथं नक्कीच जाणार. आपण जाणार इथून पोखराला आणि पोखरानंतर आपण पुढची डेस्टिनेशन डिसाईड करू का कुठे जायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, स्टे करायचं, इकडे फिरायचंय. आपण बघू शकता आता पंकज दादाला कुठे जाऊन झोपलाय बघा. आपण बघू शकता ट्विस्ट आपल्याला बघायला भेटतो. पंकज दादा कसं झोपतो, ही झोपायची जागा आहे. झोपायची जागा आहे इथे, झोपायची जागा आहे इथे. खाली बघा काय बघला, इथे येऊन झोपलाय. गाईज तर आपला आता शूट वगैरे व्लॉगिंग वगैरे शूट झालेली आहे. तर आता आपण ही लोकेशन म्हणजे दुसऱ्या लोकेशनला जाणार. मला वाटतं आपण खाली जाणार आहोत त्या नदीकडे. बघूया, तिथे खूप भारी एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. चला जाऊयात आपण. बसते आपलीच वाट बघतात, खूप शिवाय देतात. एवढा टाईम लावला, एवढा टाईम लावला. मला आता व्लॉगिंग आहे, थोडा टाईम शिवाय ऐकायला लागतं, ते खायला लागतं आपल्याला. खाली बघू तिथे जायचं. पॉसिबल झालं तर नक्कीच आम्ही तिथे जाणार आहोत, कारण तिथे जायला कमीत कमी अर्धा ते 1 तास आम्हाला खाली जायला आणि अर्धा ते 1 तास आम्हाला वरती जायला लागणार आहे. ओके, आपल्या शेड्यूलमध्ये बसतो का, टाईम अवेलेबल आहे का आपल्याकडे. मित्रांनो बोलेल तुम्हाला 100% पॉसिबल असतं तर 100% आलेलं आहे आपण. ग्लेशियर म्हणजे आता बर्फाचा पाणी येतं. तुम्हाला वाटेल नदी नाही, बर्फाचा पाणी आहे. पाय टेकल्या पाय या वलखाराला अशी गत आहे. तर मित्रांनो आता आपण त्याच्यात जाऊन आंघोळ धुवायची आपल्याला. आणि गाडी जरा लांब राहिले ती पण नाही तर धावली असती. आम्हाला काय हे बोलते याचा काय समजत नाही आम्हाला. हे काय बोलते, ते खचू कोण काय तर करते. मेरा नाही आहे. आणि महेश हे झुंचोळ्यात म्हणजे पालण्यात बसलेले आहेत आणि खूप याचा आनंद घेतात. तर आपण आता मॅगी खायला थांबलो. लोकेशन बघा, एक नंबर लोकेशन. गाईस तर आता आपण मॅगी बनवतोय. लोकेशन भेटले कारण दुपारी आपण जेवण नाही झालं याचं कारण रस्ता खूप
पावसामुळे खराब झालेलं आहे. तर आपल्याला अशी जागा भेटली नाही किंवा असं हॉटेल वगैरे आपल्याजवळ सगळं सामान असल्यामुळे आपण हॉटेलची मध्ये थांबण्याचा हेच करत नाही. तर थोडा वरती डोंगरामध्ये आपली गाडी ती लांब लावलेली आहे तिकडे आणि थोडं सामान नेत लावले आहे वरती. एक चांगली लोकेशन भेटलेली आहे तिथेच चाललं. नदीच्या आतमध्ये जाऊन पाणी काय मॅगी खाऊ. नदीच्या आतमध्ये जाऊन मॅगी खाऊ. तर वरतून पाणी येतोय त्याच्या किनारी बसून आपण थोडी मॅगीचा आस्वाद घेऊया. बिकॉज इथे ऑप्शन नाही. मस्टर्ड ऑइल आपल्याला जमत नाही. रिफाईंड ऑइलमध्ये आपण कम्फर्टेबल असतो आणि इकडे सगळं तेच वापरतो. त्याच्यामुळे थोडं मॅगी पोखराला आहे आपलं इंडियन रेस्टॉरंट, पण तिथे जाण्यासाठी अजून एक तास लागेल. त्याच्यामुळे लाईट म्हणून आपण मॅगीच खाऊया. ही लोकेशन आहे इथे बनवूयात आपण. पोखराला पोचलेलो आहोत. फिवा लेक म्हणून आहे तिथे आपल्याला जायचं आहे. आम्ही दोघं पुढं आले, बाकीचे तिकडे येत आहेत. हरीश आहे तिकडे. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकलो आहे म्हणून आवाजाचं थोडं हे आहे. हॉटेल आहे इथे. आपण हॉटेल इथे नाही, थोडा पुढे बुक केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे नेपाळचे रोड रस्ते स्ट्रीट व्ह्यू बघू शकता. भारी आहे. वेदर बघू शकता तुम्ही. भारी व्ह्यू आहे गाईच. फिवा लेकचा व्ह्यू खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो आता. मी काही शॉर्ट व्हिडिओ आणि काही टाइम लॅप्स केलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवतो. हे बघा. मित्रांनो आम्ही आले छोट्या गोव्याला. नेपाळचा गोवा. नेपाळच्या गोव्याला आलेलं आहे. गोव्यासारखं इथे स्ट्रक्चर आहे पूर्ण. दुसरी बात कोणची भाषा काय काही समजा नाही. काहीच समजा नाही. इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिश पण आहे, इंग्लिश आहे, चायनीज आहे, नेपाळ आहे, सगळं आहे. मिक्स मटेरियल. हे बघा. तर आमचे भाऊबंद खूप आनंद लुटत आहे नजाऱ्याचा. खूप भारी व्ह्यू आहे ना, त्याचा आनंद घेत आहे. आमचे माझे 3-4 भाऊबंद बघू शकता तुम्ही. डिस्ट्रिक्ट पाहिजे आपल्याला. रोहित असं समज आता भाषेचं समजत नाही पण एक वेगळीच मजा आली आहे. फिरायला खूप मजा आली. हा जो आपला सीन पाहून निघतो आम्ही. रात्री पण येऊ. रात्री पण खूप इथे एन्जॉयमेंट असते. तर रात्री येऊ. आता आपण जाऊ रूमकडे, म्हणजेच हॉटेल घेतलं आहे तिकडे. चला. आरती गाईज, तर आता आपण इथे स्टे करणार आहोत आपल्या हॉटेलमध्ये. तर
हा बुकिंग केलेला आहे आपला. हॉटेलचं नाव वगैरे तुम्हाला दाखवतो. बिग पिलो इन म्हणून हॉटेल आहे. आपण एंट्री करत आहोत हॉटेलचं. हॉटेल आहे. इथं आपले डॉक्युमेंट्स वगैरे होऊन जाईल इथे. आणि ओव्हरऑल इथे डिनर वगैरेसाठी इकडे आहे काही डिनर वगैरे. आपण इथे इंडियन फूड अवेलेबल आहे म्हणून आपण इकडे बसतो आहे. असं काय व्ह्यू आहे. आधी आपण जाऊया वरती, फ्रेश होऊया आणि मग नंतर खाली उतरूया. आपल्याला रूम हे आहेत ना, ते ह्या आपल्याला 12,000 रुपये नेपाली 12,000 रुपयाला आपल्या करन्सीमध्ये कन्वर्ट केले तर जवळपास 8-9 हजारपर्यंत जातात. आपले हॉटेल कसं वाटतं? कसं वाटतं? एकदम म्हणजे स्टँडर्ड हॉटेल आहे. खूप महागडं देखील आहे. आम्ही तो आल्यावर मला खूप आनंद होतो. मस्त वाटतं, एकदम चिल वाटतं. AC रूम आहे. वरती गेला अजून समजेल काय काय त्याच्यावर. आणि काल आम्ही जिथे स्टे केलेलं तिथे एकदम निसर्गरम्य वातावरण होता. इथे कसं ACचं आणि निसर्गरम्य वातावरण खूप फरक आहे त्याच्यात. ॲक्च्युली स्टे असं केलं, आम्हाला खाली सकाळी 5चा व्ह्यू पाहिजे होता. त्याच्या व्ह्यूसाठी आम्ही रात्री तिथे स्टे केला. 2401 आपका फोर्थ फ्लोर में है की घेतोय. और 2501 आपका फिफ्थ फ्लोर में है. दोनों रूम में आपका सेपरेट वाईफाई है. वाईफाई पे डिटेल्स इधर है. आपको कोई भी तकलीफ हो तो कॉन्टेक्ट हमारा 10 बजे तक खुला रहेगा. आप 2000 या 3000 में डायल कर सकते हैं. अच्छा. और सुबह ब्रेकफास्ट आपका 7 बजे से लेके 9:30 बजे तक खुला रहता है. वो आपको 7 बजे से 9:30 हाँ, तक. 7 उससे से पहले 9:30 नहीं, उससे पहले नहीं. वो आपको बुफे में होता है, इसलिए आपको नीचे आना पड़ेगा. ठीक है. आगे से लेफ्ट लेके आपका एलिवेटर है. एलिवेटर पे 4th और 5th फ्लोर. चला आपला 2401 नंबरचा. Wow. 2401 गोल्डन नंबर. मग आमच्या रूमचा ओव्हरव्ह्यू देतो. गाईज आपल्या रूम मध्ये आपण पोहोचलेले आहे. बघू शकता रूम 3 माणसासाठी 1 नंबर आहे. इथं कोण झोपलं? पंकज भाई. बहेश भाई. इथं पंकज आणि मी झोपणार आहे. काय करणार? व्ह्यू देखो. गाईज बघू शकता व्ह्यू. तर मित्रांनो, माझ्या भावांनो, आमचा एक पार्टनर गेला काय कारणास्तव बाहेर गेला आहे. म्हणून आम्ही ते या निसर्गाचं नाही आता समजलं, नेपाळमध्ये या आनंद घेता इथं आम्ही. गाईज आपण पोखराला आहोत आणि नाईटचा व्ह्यू. आपण मार्केटला आहोत सध्या पोखराच्या. बघू शकता तुम्ही स्टोर. आता जेवायला जायचं. खूप बिझी सिटी आहे पोखरा म्हणून. ॲक्च्युली जेवायचं पण आहे आपल्याला, पण ते आपण तिकडे जाऊ. हे बघूयात पहिले कसं काय आहे. ते पिवा लेकवर पुन्हा एकदा आपण जाऊ. नाईटला खूप तिकडे रश वगैरे, खूप रेस्टॉरंट वगैरे ओपन असतात. पोखरामध्ये फॉरेनर्स खूप असतात. म्हणजे मेन ॲट्रॅक्शन फॉरेनर्ससाठी पोखरामध्ये. काठमांडूला पण असतात पण पोखरा जास्त असतात. शहर आधी पण आलेला पोखराला. मी आलेलो आधी नेपाळला, माझ्या फेऱ्या झालेल्या आहेत. बट इथे पोखराच्या नाईटच्या ह्यासाठी कधी मी फिरलो नाही. मोस्ट ऑफ काठमांडूला आम्ही हे केलेलं. तेव्हा आम्ही बाहेर प्लेन आलेलो, आता बाय कार आलो. सो कारमध्ये कसं आपल्याला पाहिजे तिथे थांबता येतो, पाहिजे ते करता येतो आणि पाहिजे तिथे आपल्या मनाने करता येतो. बट आपलं असा ट्रॅव्हल्स वगैरे यांच्या जोडीला आलो तर आपल्याला लिमिटेशन असतात. इथे जायचं तिथे त्यांचं ठरलेलं ठिकाण असतं. आपल्याला आता काही लिमिटेशन नाही आहेत. आपले मजेचे आपण मालक. हाय गाईस, तर आपण नेपाळमध्ये सुद्धा दिंडीगाचे दृश्य पाहू शकता. सेम टू सेम, काहीच फरक नाही. दाखवा इकडे. दिंडीगर ना म्हणून सांगता नेपाळला या दिंडीगर बघायला. काय आपला मारवाडी रेस्टॉरंट, इंडियन रेस्टॉरंट भेटलेला आहे. आपण इथेच जेऊया. बिकॉज बाकीचे आपल्याला जमत नाही.
आणि बाकीचे प्युअर व्हेजिटेरियन नाही, आपल्याला प्युअर व्हेजिटेरियन पाहिजे. काहीच तर इंडियन थाली आलेली आहे आपल्याला. आपल्या थालीमध्ये राईस, पापड, वरण म्हणजे डाळ, पनीर टिक्की, बटर मसाला, वाटाण्याची मिक्स भाजी आहे, गुलाबजामुन आहे, सलाड आहे आणि लोणचं आहे. आता जेवायला खूप दिवसानंतर जेवणार प्रॉपर. गाईज आता आम्ही जेवून चाललोय फिनाल एकला. मला जेवण कसं होता? एक नंबर, आवडला. मस्त इंडियन थाली खाली, डाळ भात लोणचा पापड आणि वाटाणे भाजी आणि पनीरची भाजी एक नंबर होती. मला आवडलं. तर काहीच आता झाला तुमचं जेवण बिवून आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे रूमवर. मस्त दमल्यावर जाम जरा एक झोपतो. ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब सगळं करून टाका. परत नेक्स्ट पार्ट उद्यापासून स्टार्ट होईल, तर कंटिन्यू बनून राहा ब्लॉगमध्ये. चला बाय.